मैत्रिणींनो, मी प्रिया, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन आले बघा. आता हा बघा बॅक पार्ट आहे. हा आपण कटिंग करून घेतलेला आहे. हा बघा बोटनेकचा ब्लाउज आहे. हा बोटनेकचा ब्लाउज आपण पाठीमागे स्टिच करा. तर त्यासाठी बघा मी इथं हे अस्तर वगैरे घेतलेलं आहे. हे अस्तर कट करून तर बोटनेकचा ब्लाउज वेगळा छान असं पण गळा कट करा. तर मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि टिचिंग सांगते, व्हिडिओ नक्की बघा. आणि त्यासाठी बघा कॅनव्हास घेतले. कॅनव्हास वगैरे कसं वापरून आपला बॅक पार्टचा गळा वगैरे स्टिच करायचं सगळं ते व्हिडिओ नक्की बघा. एकदम सोपं सांगणार आहे बघा आपल्याला शिवणार. तर चला मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघते. एकदम सोपं मी कटिंग आणि एकदम सोपं तुम्हाला स्टिच वगैरे कसं सांगितलं. चला आपण व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिल्यांदा हो का बॅक पार्ट घेतलेला आहे व्यवस्थित. हा घेतलेला बघा अस्तर बघून घ्यायचं व्यवस्थित. आणि हो का अस्तरची घडी घालून घ्यायची. घडी घालून पहिल्यांदा माप टाकून घ्यायचं. जेवढं आपण गळा रुंदीचं आपलं माप आहे तेवढं आपण टाकून घ्यायचं. गळा रुंदीचं किंवा शोल्डरचं माप आहे तेवढं टाकून घ्यायचं. आणि अर्धा इंच शिलामध्ये राहिलेलं गळ्यासाठी ठेवायचं. वरून आपला जेवढा गळा आपण वरच्या साईडनं बोटनेकचा गळा आहे ना, वरच्या साईडनं तुम्हाला जेवढा पाहिजे ना वर डीप तेवढा गळा करून घ्यायचा. समजा 2चा घेतला तर अर्धा इंच शिलाई माझ्या असं करून बॉक्स करून घ्यायचा. खालच्या साईडला पण तुम्हाला जेवढा जरी तुम्हाला वाटते तर तुम्ही नॉड करायचं, मधल्या साईडला नॉड केलं तर चालेल. पण आपण मध्ये पॅक बंदच ठेवणार तर खालच्या साईडला पण गोलाकार देणार म्हणजे शेपमध्ये. वरच्या साईडनं बघा जिथं आपण आकार दिला तिथनं जेवढं खाली पाहिजे तेवढं आपल्याला गॅप ठेवायचा. खालच्या साईडला आपण गळा टाकून घ्यायचा. खालची तुम्हाला केवढी पट्टी पाहिजे ना आपली, जेवढी आपली खालची ब्रॉड पट्टी पाठीमागची ब्लाऊजची तेवढी ठेवायची. आणि त्या शिलाई मार्जिन धरून तेवढी ठेवायची. आणि वरच्या साईडला वरच्या गळ्या साईडला मध्ये अंतर ठेवून बघा आपण जेवढा साईडनं आपल्याला डीप पाहिजे 2.5-3 इंच एवढा असं बॉक्स करून घ्यायचा. आणि तुम्हाला जो पाहिजे तो आकार दिला जाईल. गोल द्या, चौकोनी द्या, तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार दिला तर चालेल. हे तर बघा खालच्या साईडने मी चौकोन देऊन उभा पण चौकोन दिले आणि तिथनं थोडं अर्धकल देऊन वर आपण पान आकारागत असं देणार आहोत. तर फक्त ठेवताना व्यवस्थित एकसारखं ठेवायचं नका. आकार जसा पाहिजे तसा तुम्हाला आकार ठेवा. जो आपण बघा वरचा पान आकार दिला आहे आणि वरचा तो गळ्याचा आकार त्यामध्ये गॅप ठेवलेला आहे. आणि पहिला आपण कट करून घेऊया व्यवस्थित. अस्तर जसं आपण ठेवलं ते व्यवस्थित कट करून घ्यायचा. जर इकडे तिकडे सरकते वाटल्यानंतर तुम्ही टाचणी वगैरे लावून घेतले तर चालेल. व्यवस्थित बघा कट करून जसा आहे असा आकार कट करून घ्यायचा. मग पुढे कॅनव्हास लावायचा. गळा जर तुम्हाला स्टिच करता तुम्ही अशी पद्धत वापरत चालेल. पहिला तुम्ही अस्तरवर गळा व्यवस्थित कट करून घेऊ शकता किंवा कॅनव्हास त्या वापर करू शकता. मग कॅनव्हास वगैरे ठेवून पण गळा वगैरे तसं करता. पण इथे बघा पहिला मी अस्तर व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. कट करून झाले का व्यवस्थित गळा एकसारखा बघा कट झालेला आहे आपला हो का व्यवस्थित हो का आपला गळा आलेला आहे. आता काय करता कॅनव्हास वगैरे ठेवायचा बघून घ्यायचं पहिलं. किंवा जो हो का कॅनव्हासवर असं तुम्ही ठेवू शकता. अस्तर व्यवस्थित खाली कॅनव्हास ठेवायचं व्यवस्थित. कॅनव्हास घेताना आपण मोठा घेतला त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि पूर्ण राऊंडला कॅनव्हास अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं किंवा अस्तर कॅनव्हास जोडून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं टिच करून घ्यायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतली तेवढंच व्यवस्थित धरायचं. आणि फक्त घेताना कॅनव्हास जर आपण मोठा घेतला कारण साईडनं पण आपल्याला थोडंसं राहिलं पाहिजे. आणि व्यवस्थित पूर्ण एवढा जसा आहे आकार तसा व्यवस्थित ना स्टिच करून घ्यायचा. जर तुम्हाला हवा असेल तुम्हाला जो पाहिजे तो आकार दिला चालेल. जर तुम्हाला हवं नसले ना तर वरच्या साईडला तुम्ही नॉड वगैरे जरी पट्टी वरच्या साईडला अशी तुम्हाला एक पट्टी ठेवायची नसेल ना पॅक बंद तर तुम्ही नॉड वगैरे लावली तरी चालेल. बघा छान असं आपण पूर्ण जसा गळा आहे तसा व्यवस्थित बघा स्टिच करून घेतलेला आहे एकसारखं. फक्त व्यवस्थित गोळी वगैरे येऊन द्यायची नाही. तर सोपं छान असं बघा गळा होणार आहे. फक्त व्यवस्थित आपण बघा जसा गळ्याचा आकार त्याच्यावर व्यवस्थित कानाकोपऱ्याचा त्याच्यावर व्यवस्थित ना शिलाई करून घ्यायची. म्हणजे आपली जेणेकरून ना व्यवस्थित गळा आहे असा आला पाहिजे एकसारखा. मग पुढे तुम्हाला सांगते एकदम झटपट छान असं कॅनव्हास लावला गळा वगैरे छान फिनिशिंगला येतो व्यवस्थित हो का. जसं आपण जिथपर्यंत शिलाई करून घेतो तिथपर्यंत घ्यायचं आणि लॉक करून घ्यायची शिलाई व्यवस्थित हो का. झालेलं आहे व्यवस्थित झालं की बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थित. फक्त धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आणि बाहेर काढून झालं की मग तुम्हाला सांगतेच पुढे काय करायचं. आता बघा मध्ये जो भाग राहिलेला आहे तो बघून घ्यायचा व्यवस्थित. साईडनं जरी तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढंच ठेवलं चालेल. एक्स्ट्रा असेल ना ते कॅनव्हास वगैरे कट करून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालेल. साईडला बघा इथे एक्स्ट्रा झालेलं आहे. जो साईडला आकार तो पाहिजे आता मधून कट करून घ्यायचा. मधून बघा आता व्यवस्थित कट करून जसा आपण आपल्या अस्तरचा आकार आहे त्या आकारावर व्यवस्थित कॅनव्हास कट करून घ्यायचं. कॅनव्हास आतल्या साईडला व्यवस्थित ठेवायचा ना. जो अस्तरच्या मापाने व्यवस्थित असं गळा म्हणजे कॅनव्हास वगैरे कट करून घ्यायचं. म्हणजे पुढे आपल्याला त्याच्यावर आपण अस्तर वगैरे मांडून व्यवस्थित आपल्याला पुढे गळा स्टिच करता येणार आहे. ठेवताना व्यवस्थित ठेवायचं व्यवस्थित एकसारखं म्हणजे कॅनव्हास वगैरे कट करून घ्यायचा. जसा गळ्याचा आकार तसं व्यवस्थित कट करून घ्यायचा हो का. व्यवस्थित झालेलं एका साईडने पण जसा असेल तसा जो आकार तसं व्यवस्थित कट करून घ्यायचा. आणि कट वगैरे द्यायचं नाही पहिल्यांदा आपण
अस्तरला व्यवस्थित आपण म्हणजे ब्लाऊज पिसाला व्यवस्थित जोडून घेणार असतं, मगच पुढे कट देणार आहोत. तर व्यवस्थित हो का झालेलं आपला आहे साखर. पहिल्यांदा हो का ब्लाऊज सरळ मांडून ब्लाऊज पण आपण कट केला आहे असं ठेवलेलं आहे. ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आणि त्याच्यावर जो अस्तरचा कॅनव्हास केलेला ते ठेवायचं. फक्त ठेवताना बघा इथं कॅनव्हास वरच्या साईडला खाली अस्तर आलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची, म्हणजे कॅनव्हास बरोबर ब्लाऊजच्या नीचे आत जाणार आहे. आणि जसं पहिलं सांगितलं तसं मी व्यवस्थित बघा आपण जो ब्लाऊज पीस ठेवला त्याच्या कॅनव्हास ठेवला ते पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून जोडून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं. व्यवस्थित पूर्ण राऊंडला एकसारखं जोडून झालं की मग पुढे तुम्हाला सांगते. फक्त जसं आपण जोडलं तसं फक्त आपलं ज्या दोन्ही साईडला व्यवस्थित आपलं ब्लाऊजचं अंतर ठेवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा राहिलेलं अंतर आपण अस्तर वगैरे जोडलं की कट करावं पण व्यवस्थित ठेवून घेईन. जसा आपला हे आकार त्याच्यावर स्टिच व्यवस्थित करून घ्यायचं एकसारखं, म्हणजे स्टिच आलं पाहिजे आपलं कोठे जेणेकरून वाटलं तर कपडा वगैरे सारून घ्यायचा म्हणजे गुढी वगैरे येऊ नये. आणि एकसारखं छान असं स्टिच करून घ्यायचं. एकदम सहज उपाय बघा, मी प्रत्येक युजफुल काहीतरी दाखवत असते व्हिडिओ नको. आता हे बघा हा व्हाईट कलरचा ब्लाऊजचा बॅक पार्ट मी दाखवला, त्याचाच मी हे दाखवलेलं आहे बघा. बाही वगैरे स्टिच कशी काय एकदम साधी सिंपल चुनीची बाहीची डिझाईन सिंपल छान असे दाखवलेले आहे, युनिक काय ते छान असं केलेलं आहे. तर तोही व्हिडिओ नक्की बघा. आता बघा छान असं आपलं का व्यवस्थित बघा असं आपण पूर्ण गळ्याला छान असं व्यवस्थित ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलेलं आहे. अस्तर जोडून झाले की बघा कट वगैरे करून घ्यायचं. जसं आता बघा आपण कॅनव्हास कट केलं तसं बघा मधून आपण ब्लाऊज आहे ते कट करून घेऊया. व्यवस्थित कट करा. ब्लाऊज पण कट करताना आपण ब्लाऊज जसं आहे तसं त्या आकाराने व्यवस्थित कट करून घ्यायचं. ब्लाऊज कुठे वगैरे ठेवायचं म्हणजे आतल्या साईडला व्यवस्थित काने कोपरे पलटी झाले पाहिजे एवढी काळजी घ्यायची. त्यामुळे व्यवस्थित असं का हे करताना पलटी करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित ते आहे ते एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित जसं त्या आकारात. आणि मग आपण सगळं अस्तर असतं फक्त ठेवताना अस्तर खाली त्याच्यावर कॅनव्हास आपण जे जोडलेलं ते आलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊजच्या मध्ये कॅनव्हास बरोबर जाणार आहे. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित टोकाचं कट करून झालं की कट देऊन घ्यायचं. काने कोपऱ्या असते तर नॉर्मली असं कट देऊन घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला गळ्याचा आकार आहे असा तो व्यवस्थित हो का कट देऊन सगळीकडे झालं का नॉर्मल द्यायचं, जास्त कट द्यायचं नाही कारण जेणेकरून जास्त शिलाई जाऊ नये. आणि सगळा कपडा बघा आता जो आपण आहे तो आतल्या साईडला सारून घ्यायचा व्यवस्थित. आकार सगळा व्यवस्थित बघा आत सारून घ्यायचा. ब्लाऊज व्यवस्थित सरळ वरच्या साईडला करून घ्यायचा. ब्लाऊज व्यवस्थित जसा आहे तसा आकार सरळ करून झाला की मग त्याच्यावर व्यवस्थित असं जिथं आता बघा इथं दोन काने कोपरे आहेत ना ते व्यवस्थित असं काढून घ्यायचे, किंवा तुम्ही टेस्टरच्या साह्याने वगैरे काढले तर चालतील. व्यवस्थित का काने कोपरे काढून झाले की मग गळा वगैरे का व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज व्यवस्थित बाहेर असं ओढून घ्यायचा. आणि पूर्ण गळ्याला व्यवस्थित पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं एकसारखं स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून तसं फक्त येतं बघा जेणेकरून ना ब्लाऊज आहे ना तो व्यवस्थित आपला असं सरकून घ्यायचा. आणि इथं बघा काने कोपरे निघाला तिथं बघा असं कशा असतं साईने व्यवस्थित हलकंसं काने कोपरे काढून घ्यायचे. आणि व्यवस्थित पूर्ण राऊंडला छान असं बघा स्टिच करून घ्यायचं. एकदम सोपं छान असं बघा युनिक काही ते म्हणलं चला करावं. कारण कसं होतं बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो बोटनेकचा. आम्ही बोटनेकचं पण पहिलं कटिंग दाखवलं बघा एकदम सोपं कटिंग दाखवून तुमच्यासमोर मी स्टिच वगैरे ब्लाऊज कसं केलं ते दाखवलं. तर व्हिडिओ नक्की बघा तोही. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी माझी व्हिडिओ आवडते माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता मी व्यवस्थित बघा पूर्ण राऊंडला छान असं मी सांगतो तसं स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून व्यवस्थित गळ्याला झालं की पूर्ण राऊंडला आपण ब्लाऊज आणि अस्तर व्यवस्थित एकसारखं जोडून घेणार. मग वरच्या साईडला तुम्हाला सांगते गळा वगैरे पहिला आपण बघा मधला गळा व्यवस्थित करून घेतलेला व्यवस्थित गळा करून झाले. मग वरच्या साईडला जो तुम्हाला पाहिजे तो आकारचा गळा गोल करा, चौकोनी करा किंवा पंचकोनी करा, जसा पाहिजे तसा तुम्ही आकार व्यवस्थित कट करून घेता. आता हे बघा बोटने क्लास केलेलं आहे. जरी तुम्हाला हवा असलेच ना तुम्ही वेगळं जरी नुसतं ते का आपण मी पहिलं बघा चौकोनी ब्लाऊजला कसं वेगळं कॅनव्हास वगैरेची पट्टी तयार करून सांगितले तसं पण करायचं केलं तरी चालेल. व्यवस्थित ओकायचं दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित गळ्याला आकारात जसा आहे तसा द्यायचा, म्हणजे एकसारखा आला पाहिजे फिनिशिंगमध्ये. व्यवस्थित का एकसारखं झालं की शिलाई तिथं लॉक करून घ्यायची, म्हणजे शिलाई वगैरे निघून का झालेलं आहे. आता धागे वगैरे कट करून घ्यायचे एक्स्ट्राचे. आणि साईडनं पूर्ण सगळं व्यवस्थित का जोडून घ्यायचं. जोडून झालं की आप कमरपट्टी वगैरे लावून घ्यायची. जसं सांगते तसं रेग्युलर मी कमरेला वगैरे मापी करून पूर्ण राऊंडला कमरपट्टी वगैरे लावून घ्यायची. कमरपट्टी लावल्यानं कसं होतं ब्लाऊज कमरेत बसतो, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे कमरेत ब्लाऊज उचलण्याची शक्यता नसते. त्यामुळे कधी नेहमी जरा थोडासा त्रास पडला तर चालेल, पण कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची व्यवस्थित. कान असं ब्लाऊज सारून व्यवस्थित बघा ब्लाऊजला अस्तर व्यवस्थित जसा इथं आकार जोडून घेणार होतं एकसारखा जोडून झाला की मग पुढे तुम्हाला सांगते एकदम सोपं झालेले. मी बघा प्रत्येक वेळी काहीतरी युजफुल आयडिया सांगत असते. तर शिल्लक राहिल्या साडीचा आपल्या बऱ्याच प्रश्न काय करायचं, तर मग छान काहीतरी टी व्ही कवर वगैरे किंवा
चप्पल स्टँडसाठी कवर असं वगैरे मी काहीतरी दाखवत असते. तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता. साईड नाही झालं की एक्स्ट्रा साईडचा आपण कपडा ते बघा कट करून घेतलेला आहे. कट करून झालं की बघा आपलं कमरपट्टी वगैरे गळापट्टी वगैरे करू शकतो. आता बघा वरच्या साईडला मध्ये करून घ्यायचा. मध्ये करून जेवढा आहे शोल्डर तेवढं शोल्डरचं माप टाकायचं आणि मग आपल्याला जेवढा खाली गळा पाहिजे तेवढा गळा टाकला तरी चालेल. जेवढा तुम्हाला मध्ये पट्टी पाहिजे तेवढा गळा टाकायचा. वरच्या साईडनं गळा टाकून शिलाई माझ्याकडून गळा जो पाहिजे तो आकाराचा मी असा चौकोनी आकाराचा नॉर्मली दिलेला आहे. तुम्हाला हवा असला गोल वगैरे दिला तर चालेल. पाहिजे असा तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला गोल पाहिजे असेल किंवा चौकोनी पाहिजे असेल जसं पाहिजे तसं करता तुम्ही. तर बघा थोडासा चौकोनी आकार दिलेला आहे. व्यवस्थित कट करून आपण त्याला छानपैकी असं गोट लावून घेतो. गोट लावताना तिरकस पट्टी काढायची. मी रेग्युलर सांगत असते. तिरकस पट्टीवर काढून कमरपट्टी वगैरे लावून सगळा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे. इथं बघा मी असं घेतलेलं आहे पायपिंग, हे घेतलेलं आहे लेस आणि असं बघा काटाचा कपडा होता तो मी घेतलेला आहे काटाचा कपडा. त्या काटाच्या कपड्यात छान असं लटकन करणार आपण. तर त्यासाठी बघा आपण पहिल्यांदा अगोदर चौकोनी तुकडे करून घेऊया. 3 चौकोनी तुकडे करून घ्यायचे. त्याचं छान असं आपण लटकन करणार. त्यामुळे एकसारखे तुकडे करून घ्यायचे चौकोनी. जो मला बारीक मोठी पाहिजे तेवढे केले तर चालतील. आणि ते नॉड घेतलेले बघा. नॉड पण घेताना नॉडचे आपण 3 तुकडे करून घ्यायचे. जेवढं तुम्हाला बारीक मोठी पाहिजे ना तेवढे असे नॉडचे तुकडे करून घ्यायचे का. एकसारखे असे तुकडे करून घ्यायचे. आणि आपण बघा आता लावताना मधोमध आणि दोन्ही साईडला कोण्यावर असे लावणार. तो का 3 तुकडे करून झाले की छान असं त्या तिन्ही आपण जे नॉट घेतले त्याचं छान असं लटकन करून घेणार. एकसारखं लटकन करून घ्यायचं तिन्ही व्यवस्थित. जसं पाहिजे तुम्ही त्या आकाराचं लटकन केलं तरी चालेल. मी साधं सिंपलच छान असं लटकन करणार आहे. बारीक मोठी पाहिजे तेवढे तुम्हाला खाली लटकन सोडायचे तेवढे मोठे केले तर चालेल किंवा छोटे केले तर चालतील. लटकन व्यवस्थित बघा तिन्ही एकसारखे करून झाले की मग पुढे तुम्हाला सांगते लावायचं वगैरे कसं नको असं बाहेर काढून घ्यायचं. मी छोटंसं साधं सिंपल छान असं लटकन केलं आहे. तसं दुसरं पण करून घ्यायचं. असे आपल्याला 3 लटकन करून घ्यायचे ते म्हणजे आपण छान असं आपण लावून डिझाईन करतो एकदम साधी सिंपल छान अशी. बघा तिन्ही असे बनवून झाले की व्यवस्थित बाहेर काढून झाले की मग पुढे तुम्हाला सांगतेच लावायचं वगैरे कसं. सगळ्यात अगोदर आपण लटकन केले लावून घेणार तर मगच आपण लेस लावणार किंवा तुम्हाला हवं असं लेस लावली तरी चालेल किंवा काटाची लेस लावली तरी चालेल. बघा छान असं तिने असं ठेवून व्यवस्थित जिथं कानी कोपऱ्यात जिथं लावायचं तिथे व्यवस्थित असं लावून घ्यायचं एकसारखं. साधी सिंपल छान आहे. जर तुम्हाला नसले तर तुम्ही रेडीमेड लटकन वगैरे लावली तर चालतील किंवा तुम्ही नसेल तर वरून पण तिथून नॉड खालच्या साईडला पण पट्टीला तुम्ही अटॅच केले तर चालेल. जसं पाहिजे तसं करता येतं व्यवस्थित. का तिन्ही लटकन लावून व्यवस्थित एकसारखे झाले की मग आपण पूर्ण गळ्याला लेस लावायला घेणार आहोत. एकदम जशी पाहिजे तुम्हाला जाड बॉर्डर तशी लेस लावली तर चालेल. छान असे बघा लटकन लावून झालेले आहेत आपले. जेवढे तुम्हाला उंच खाली पाहिजे तेवढे लावले तर चालेल. आता कमरेला लेस लावायला लागेल. कमरेला जशी पाहिजे तशी लावली. आता इथं ब्ल्यू कलरचा काटन गोल्डनचा असल्यामुळे मी इथं बघा छान अशी ब्ल्यू कलरची लेस घेतलेली आहे. लेस पण लावताना बघा जेवढी जाड बारीक पाहिजे तेवढी घेतली चालेल. चौकोनाने व्यवस्थित बघा लेस फोल्ड करायची. पूर्ण गळ्याला छान अशी लेस लावून घेणार. जर तुम्हाला हवा असला तुम्ही वरच्या गळ्याला जरी लेस लावली तरी चालेल किंवा तुम्ही रंगीबेरंगी पायपिंग केली तरी चालेल किंवा रेडीमेड तुम्ही गोट वगैरे पण वापरू शकता. तसं पण वापरता येतं व्यवस्थित. का पूर्ण गळ्याला छान असं का लावून घ्यायचं. काने कोपरा असेल तिथे व्यवस्थित त्याच्यावर लेस फोल्ड करून लावता आली पाहिजे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित डिझाईन एकसारखी दिसते. व्यवस्थित का असं लेस सारून घ्यायची आणि त्याच्यावर जिथं कोपऱ्या येत नाही तिथं लेस अशी फोल्ड करायची खालच्या साईडला आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखी लेस घाल. फक्त जिथं काने कोपरे असतील ते व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायची. जर तुम्हाला हवं लावली चालेल किंवा नाही तर तुम्ही रेडीमेड पायपिंगवर पण लावू शकता. शेवटी आले की लेस जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची आणि एक्स्ट्रा असेल ती कट करायची आणि खालच्या साईडला लेस व्यवस्थित फोल्ड करायची आणि लॉक करून घ्यायची म्हणजे एकसारखी छान अशी का लेस लावून झालेली आहे. एकदम बारीक नाजूक छान अशी लेस लावलेली आहे. लेस बघा साधी सिंपल छान अशी लावून झाले. धागे वगैरे असेल ते एक्स्ट्राची कट करून घेतलेले आहेत. आता छान अशी बघा आपली डिझाईन झालेली आहे साधी सिंपल छान अशी. तर आता बघा आपण दुसरं घेणार तर आपण जे आपलं काटाचा कपडा आहे ना त्याचं पण छान असं आपण कापडी फुल करून घ्या. त्यासाठी बघा जरी तुम्हाला हवा गळ्याला वगैरे तुम्ही लेस लावली तर चालेल पण इथे काही लेस लावणार नाही मी. इथे काटाचा कपडा घेते. जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं असं डबल फोल्ड करून कट करून घेतलेलं आहे. जेवढं बारीक मोठं आता मी बघा एवढी घेतलेलं आहे लेस. जेवढं बारीक मोठी रुंदीला उंचीला पाहिजे तेवढं घेतलं तर चालेल आणि व्यवस्थित पूर्ण राऊंड छान असं स्टिच करून घ्यायचं. एका साईडनं ओपन ठेवणार आहात. फक्त पूर्ण सरळ साईडला फक्त ठेवताना सरळ बाजू आतल्या साईडनं उलटी वरच्या साईडला ठेवायची आणि स्टिच वरच्या साईडनं स्टिच करून घ्यायचं आणि बरोबर म्हणजे सरळ बाजू बाहेर आली पाहिजे.
बारीक मोठे पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. त्याच्यात एका साईडला उपर राहिले तिथनं व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. म्हणजे छोटंसं छान असं बघा आपण कापडी फुल करणार होते एकदम युनिक काहीतरी छान असं झालेलं. साईडनं बघा फोल्ड करायचं व्यवस्थित, आतल्या साईडला फोल्ड केलं वरच्या साईडला फोल्ड करायचं आणि शिलाई लॉक करून व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. शिलाई करून झाले की आपण मग सुई धागा आपल्याकडे असताना तो घेणार. सुई धागा घेतलेला आहे. व्यवस्थित छोट्या छोट्या चुन्या करायच्या आणि चुन्या करून छान असं बघा एक फुल करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित छान असं बघा चुनीचं फुल आपलं झालेलं आहे साधं सिंपल. छान असं व्यवस्थित फक्त घेताना पॅक करून घ्यायचं एकसारखं पॅक करून झालं की मग पुढे तुम्हाला सांगतेच. बघा छान असं झालेलं आहे. पॅक करून कसं आपण छान असं लावणार त्यासाठी बघा इथे घ्यायचं. आपण जसं मगाची गोल्डनची नॉड घेतली ती नॉड घेतलेली आहे. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी नॉड अशी घेतली चालेल. फक्त घेताना डबल करून घेतलेली नॉड. डबल नॉड करून छान असं बघा आपलं काटाचा कपडा त्याचा घेतलेला चौकोन तुकडा आणि त्याचं छान असं लटकन करून ना तर मगाचं जसं आपण वर लटकन केलं त्याची 2 लटकन करून घ्या. त्याला फक्त कापताना लेस आपण कट करायची. लेस आहे अशीच जेवढी आपण डबल घेतली तशीच आहे लेस ठेवायची आणि दोन्ही साईडला फक्त व्यवस्थित त्याला छान असं फुल करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे तेवढं फुल केलं तर चालेल. व फुल करून व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. दोन्ही साईडने पण एकसारखं फुल करून झालेलं आहे. धाग्यावर असेल ते कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित बघा जसं फुल केलं आहे त्यासाठी लावणार किंवा आपण तिथं तुम्ही एक गाठ देऊन घेतली तर चालेल. मी बघा व्यवस्थित समप्रमाणात असं धरून त्यातनं गाठ देऊन व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. गाठ म्हणजे आपलं एकसारखं आलं पाहिजे. छान अशी आपण गाठ देऊन घेतलेलं आहे. गाठ देऊन बरोबर आपण जिथं कमरेच्या मध्ये कंबरपट्टी आपल्या ब्लाऊजची पट्टी आलेल्यामध्ये तेवढे तिथे पॅक करून व्यवस्थित. ते तुम्हाला हवं असलं तुम्ही छोटंसं डायमंड वगैरे त्याला लावलं तरी चालेल आणि व्यवस्थित चांगलं पॅक करून घ्यायचं. एकदम साधी सिंपल छान अशी बघा आपली बोटनेकची बॅक पार्टचे ब्लाऊज डिझाईन झाली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही अशी बोटनेकची डिझाईन ट्राय करा आणि पहिलं पण इथं कटिंग बघा तर एकदम साधं सिंपल छान असं कटिंग वगैरे सांगितलं बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि फिनिशिंग वगैरे ब्लाऊज एकदम छान असं बघत होतं. चला पुढे बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.